नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील राशीन येथील येसवडी या गावामध्ये सुनील कांबळे यांच्या टोमॅटो प्लॉटवरती. तर त्यांच्या या टोमॅटो प्लॉटवरती आपण जे आपल्या कंपनीचे नेचर ग्रीन कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत सॉइल किंग विटा प्लस त्यांचा त्यांनी वापर केला आहे आणि त्यांना त्यांचा रिझल्ट कसा आला आहे आपण हे बघू शकता आहे. हे सेटिंग, झाडाची ग्रीनरी, पानाची साईज, पानाची क्वालिटी, फळाची साईज, असा लोडिंग माल झालेला आहे. त्यांची झाडं आता खाली आता बांधण्याच्या स्थितीला आलेला आहे प्लॉट. अशी जबरदस्त अशी सेटिंग झालेली आहे आणि त्यांना ह्या प्रॉडक्टबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांनी कसा उपयोग केला, कोणाकडून घेतलं हे त्यांच्याकडून आपण तोंडून ऐकूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? सुनील निवृत्ती कांबळे. आपला मोबाईल नंबर? 74 98 38 74 54. गाव कोणतं आपलं? येसवडी. तर आपण हे प्रोडक्ट जे नेचर कंपनीचे आहे ते आपण कोणाकडून घेतलेत? गायकवाड म्हणून एजंट त्यांच्याकडून घेतले. हां का. तर आपल्याला ह्या प्रोडक्टचा रिझल्ट कसा वाटला? रिझल्ट एक नंबर आहे एकदम. हां, तर आपण जे प्लॉट दिलेला आहे ना, दुसरा एक प्लॉट आहे त्यात यात काय फरक आहे? लय फरक आहे. कशा म्हणजे काय काय नेमकं कशामध्ये फरक आहे? फुलाची साईज वगैरे काय? साईज, झाडाची हाईट सगळ्यात एकदम चांगली. आणि एवढ्या पावसाच्या कंडिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या पावसाच्या कंडिशनमध्ये सुद्धा त्यांचा आपला बुडापासून ते शेंड्यापर्यंत करप्याचा कोणताही अटॅक झालेला नाही. आणि आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर ज्या लोकांनी जे लावलेत त्यांचे आत्तापर्यंत निम्मे प्लॉट गेलेत जमायतं. ह्यांच्या प्लॉटवरती आणखीन एक 10% फक्त करप्याचा प्रादुर्भाव आहे. ते फक्त त्यांना कशातून आलेलं आहे तेवढं सांगा तुम्ही, म्हणजे कसं शेतकऱ्या बांधवांना आपण कोणत्या प्रोडक्टमुळे आपल्याला करप्या कमी झाला? हे गायकवाडने औषध दिले त्याच्यामध्ये. हां का. तर आपण जे हे प्रोडक्ट वापरलं विटा प्लस, तर ह्यांनी आपल्या झाडाच्या साईजमध्ये आणि फळाच्या साईजला, क्वालिटीला कसा वाटला? एकदम चांगला वाटला. हां का. तर आपण शेतकरी आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना आपण काय सल्ला देऊ शकता? आपण यातून समाधानी आहेत का? समाधान आहे, 100% समाधान. आणि यातून आपण शेतकऱ्यांना बांधवांना काय सांगू शकता की आपण हे प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे का नाही बाबा? हे ना, हे कंपनीचं औषध घ्या म्हणून सांगतोय आम्ही सगळ्यांना. हां, रिझल्ट चांगला आहे त्याचा. हां का. तर आणखीन तुम्हाला यातून कसं काय म्हणजे रिझल्ट वगैरे वाटला चांगला, पण तुम्हाला असं वेगळं काय वाटलं बाबा की ह्या प्रोडक्टमधून? नाही, हे औषधाने इतकं फरक वाटला की इतकं पावसाळा असून सुद्धा करप्या नाही आणि बाग गेलेली नाही. तर तुमच्या बरोबर लावलेल्या बाकीच्या लोकांचं काय म्हणणं? त्यांचं प्लॉट गेल्यासारखंच आहे दादा. हां का. तर बघा, आपण शेतकरी बांधवांना आपण बघू शकता त्या मालाची क्वालिटी, करपा नाही, कसलाही टिपका नाही, अशा पद्धतीने अशी मालाची लोडिंग झालेली आहे. हा बघा माल, आणि शेंड्यापर्यंत फुल चालू आहे आणखीन. हा बघा माल बघू शकता आपण.